पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा। हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बक्वेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। उधार घेतलेले पैसे परत न केल्याने हत्या केल्याची घटना पनवेल पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे। या प्रकरणी परिसरातील 23 वर्षीय डेअरी व्यावसायिक मोहम्मद समीर अल्लाउद्दीन अन्सारी यास अटक केली आहे। 25 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता कुंडेवहाळ एका महिलेचा गळा ओढून खून करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता 55 वर्षीय संगीता नामदेव म्हात्रे ही महिला मृत अवस्थेत आढळून आली। तपासादरम्यान महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचे आढळले। तपासादरम्यान मोहम्मद समीर अल्लाउद्दीन अन्सारी याच्याकडे चौकशी केली असता त्याने महिलेचा खून केल्याची कबुली दिली। आरोपीने मृत महिलेला 40,000 रुपये उसने दिले होते। ही रक्कम परत मागितल्यानंतर महिलेने नकार दिल्यामुळे संतापाच्या भरात आरोपीने तिचा गळा ओढून खून केल्याची माहिती समोर आली आहे। चौकशी दरम्यान पोलिसांनी अन्सारीला गाठले असता त्याने अखेर गुन्ह्याची कबुली दिली। प्राथमिक चौकशीतून असे स्पष्ट झाले की मृत महिला ही आरोपी यांच्यात आर्थिक व्यवहार झाले होते। अन्सारीने महिलेला सुमारे 40,000 रुपये उसने दिले होते, मात्र अनेक वेळा मागणी करूनही ती महिला पैसे परत देत नव्हती। यामुळे रागाच्या भरात अन्सारी तिच्या घरी गेला आणि वाद झाल्यानंतर गळा ओढून तिचा खून केला। त्यानंतर घटनेला चोरीचा रंग देण्यासाठी तिच्या अंगावरील दागिने काढून नेले अशी माहिती पोलिसांना दिली आहे। या प्रकरणाचा तपास पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने अत्यंत दक्षतेने आणि कार्यक्षमतेने केला। सीसीटीव्ही मध्ये प्रत्यक्ष साक्षीदार नसताना केवळ तांत्रिक पुराव्याच्या आधारे आरोपीला पकडण्यात पथकाला यश आले। या पथकाच्या चौकशी आणि तपासाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही कौतुक केले आहे। पुढील तपास पनवेल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।